नेते म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठ्या आलिशान गाड्या, राजमहलासारखे त्यांचे मोठमोठे असणारे बंगले आणि झगमगाट करणारे कपडे आणि त्यांच्या मिरवणुका। हे सगळं बघून आपल्याला वाटतं की यांची संपत्ती तरी किती असते? मग काही लोक म्हणतात की सत्ता आली की पैसा आपोआपच येतो, तर काही म्हणतात की दादा सध्या 100 पार गेलेत, तर काही शिंदेबद्दल बोलतात, तर काही फडणवीसांबद्दल देखील कुजबुज करत असतात। आता बघा ना, सध्या राज्याची चाकं फिरवताना हे तिन्ही चेहरे मोठे आहेत, एक मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री आहेत। सगळ्यांनीच वेगवेगळ्या मार्गाने सत्ता मिळवली आहे। आता आपल्याला प्रश्न पडतो की या तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? कोणाच्या नावावर किती पैसे, कोणाच्या बँक अकाउंटमध्ये किती कोटी आणि कोणाच्या नावावर किती जमिनी, किती गाड्या आणि किती फ्लॅट्स, किती सोनं आहे? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये यांची गेल्या काही वर्षात संपत्ती नेमकं कितीने वाढली आहे, याचीच सगळी माहिती थेट आकड्यांसह आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीबद्दलची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची स्थावर आणि जंगल मालमत्ता ही 13,27,47,728 रुपये दाखवली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या IT रिटर्न या फॉर्म नुसार 2022-2023 या वर्षामध्ये त्यांचं उत्पन्न हे 92,48,094 रुपये एवढं दाखवलं आहे। तर 2023 आणि 2024 या वर्षामधलं फडणवीसांचं उत्पन्न हे 79,30,402 रुपये एवढं दाखवलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणाऱ्या अमृता फडणवीस यांची संपत्ती ही 6,96,92,748 रुपये एवढी दाखवली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांची मुलीची संपत्ती ही 10,22,113 रुपये आकडेवारीनुसार दाखवलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या बँक अकाउंट मध्ये 2,28,760 रुपये, तर पत्नी अमृता फडणवीस यांच्या बँक खात्यामध्ये 1,43,717 रुपये त्यांनी दाखवलेत। यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत योजना यामध्ये 20,70,607 रुपये गुंतवले आहेत। तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर्स, म्युच्युअल फंड असे मिळून 5,62,59,031 रुपये गुंतवले आहेत। तर फडणवीस यांच्या NSS या बँक खात्यामध्ये 17 लाख रुपये, तर LIC मध्ये 3 लाख रुपये त्यांनी गुंतवले आहेत। यासोबतच फडणवीस दाम्पत्यांकडे जवळजवळ 1.3 किलो एवढं सोनं असल्याचं देखील त्या ॲफिडेव्हिट मध्ये नमूद केलं आहे। ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे 900 ग्रॅम अशी माहिती त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार आपल्याला मिळते। आता यानंतर पाहूया उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीबद्दल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती ही 2024च्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार 2019 ते 2024 या दरम्यान तब्बल 63.61% त्यांची संपत्ती वाढली आहे। 2019 मध्ये त्यांची संपत्ती ही 11.56 कोटी रुपये होती, तर जी आता जवळजवळ 38 कोटींवर जाऊन पोहोचली आहे। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 26,11,85,000 रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळते। तर एकनाथ शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपये एवढं कर्ज दाखवलंय। तर त्यांच्या पत्नीच्या नावे 9,99,65,988 रुपये एवढं कर्ज दाखवलेलं आहे। अशी संपूर्ण माहिती ही एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानुसार आपल्याला मिळते। आता यानंतर आपण पाहणार आहोत जे राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार यांच्या संपत्तीबद्दल। अजितदादा पवार यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 125 कोटी एवढी त्यांनी दाखवली आहे, ज्यामध्ये स्थावर आणि जंगल मालमत्तेचा समावेश आहे। मागील 5 वर्षात त्यामध्ये 49 कोटींची वाढ देखील झालेली दाखवली आहे। अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासामध्ये संपत्ती वाढवण्याबरोबरच आर्थिक क्षेत्रात देखील आपली पकड मजबूत केलेली आपल्याला त्यांच्या संपत्तीहून दिसते। अजितदादा पवार यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे 7,20,000 रुपये रोख दाखवले, तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये एवढे रोख दाखवले। तर अजित पवार यांच्या बँक खात्यामध्ये 3,09,69,400 रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्या बँक खात्यामध्ये 3,69,92,091 रुपये एवढी ठेव दाखवली आहे। अजितदादा यांच्याकडे 24,79,760 रुपयांचे बॉन्ड्स देखील आहेत।
तर त्यांच्या पत्नीच्या नावे 14,99,610 रुपयांचे बॉन्ड्स आहेत. अजितदादांनी टपाल आणि बचत खात्यामध्ये 10,79,00,000पेक्षा देखील अधिक गुंतवणूक केली आहे. यासोबतच अजितदादा पवार यांनी आपल्या पत्नीच्या नावे 44,29,463 रुपयांची गुंतवणूक देखील केली आहे. यासोबतच सुनेत्रा पवार यांच्याकडे विविध कंपन्यांचे मिळून असे 8,50,00,000 रुपयांचे शेअर्स देखील आहेत. यासोबतच त्यांच्याकडे कार, ट्रॅक्टर आणि आलिशान गाड्या देखील त्यांच्या नावावर आहेत. अशी सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाच्या शपथपत्रानुसार मिळते. तर मित्रांनो, आपण या तिघांच्या संपत्तीचा आलेख असणारं चित्र आपण पाहिलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या बाजूला अजितदादा आहेत. तिन्ही नेते मोठ्या खुर्च्यावर आहेत, पण संपत्तीच्या बाबतीत तिघांचे देखील आलेख वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळाले. आता या सगळ्यांचा हिशोब तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या तिघांपैकी सर्वात श्रीमंत कोण हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.